पेनामध्ये गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। श्री भगवती प्रसाद हास्य योग संस्थेच्या वतीनं या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत प्राणायाम केला आणि गुरुपौर्णिमेचा आनंद लुटला। कार्यक्रमात बोलताना संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर यांनी प्राणायामाचे महत्त्व सांगितले। प्राणायामामुळे शरीर संतुलित आणि निरोगी राहते, त्यामुळे प्रत्येकाने आरोग्यासाठी रोज प्राणायाम करावा असे आवाहन त्यांनी केले। या मंगल प्रसंगी अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, हिरामण ठाकूर आणि व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन योगासनं केली। विशेष म्हणजे श्री भगवती प्रसाद हास्य योग संस्था गेल्या 13 वर्षांपासून पेणामध्ये विनामूल्य सेवा देत आहे। पेणामधील शेकडो ज्येष्ठ नागरिक या उपक्रमाचा नियमित लाभ घेत आहेत। या कार्यक्रमाला माजी तहसीलदार नागोटकर यांच्यासह पेणामधील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळं आज 13 वर्षे संपूर्ण 14 वर्षात आपण पदार्पण करतो। मित्रांनो, काय माहितीये का की एक वेगळ्याच प्रकारचं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा म्हणजे गुरुने आपले अनुभव कथन करायचे असतात आणि आपला जो परिवार असेल, आपली जी मित्रमंडळी असतील, शिष्य वगैरे मी काय म्हणणार नाही, त्यांनी त्याचा वर्णन करावा, विचार करावा। जेव्हा मी या हास्य क्लब चालू केला त्याच्या बरोबर 5 वर्ष आधी मी प्राणायाम करत असे। खरं माझी प्रकृती, मानसिक अवस्था एकदम खराब होती, शारीरिक अवस्था एकदम खराब होती। परंतु तो प्राणायाम केल्यानंतर म्हणजे सांगायला काय, त्याच्यात मला तेव्हा लाज वाटायची। कुठच्याही प्रकारची गोळी घेण्याची, औषध विकत घेण्याची ताकद माझ्यात नव्हती आर्थिक। अशा परिस्थितीला ते जे सगळे मला रोग जे झालेले होते, जे मला हार्टचा प्रॉब्लेम होता, मी चाललो असता मला दम लागायचा वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या, त्या माझ्या प्राणायामाने नष्ट झाल्या। आणि मग मी थोडा धंद्याबिंद्याला लागलो। मला वाटलं की आपली जी मंडळी, मित्रमंडळी आहेत त्याच्यात आपण जावं, आणि या अशा प्रकारची हास्य क्लबची सुरुवात झाली। योगायोगाने माझा 4-4.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला। वय वाढलं म्हणून मी येत नाही अशातला भाग नाही। मला येणं तिथे आता जरा कठीण झालं होतं। आता मी चालू शकतो आणि माझी येण्याची इच्छा झालेली आहे। परवाच मी जशाने इथे बोलून घेतले होते की मी आता रेग्युलर येणार आहे, पाऊस आला तर तिथे शेडवर वगैरे बसेन। परंतु पाऊस आला, हे आला, म्हणजे आता माझं मन सगळं हास्य क्लबमध्ये गुंतलेलं आहे आणि तिकडे मला येणं आवश्यक वाटतंय। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जे मला 13 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी वाटलं की जशी तब्येत माझी खलास झाली होती 18 वर्षापूर्वी, तसं पुन्हा मला आता ते जे काय मला त्रास होते, एक मानसिक त्रास सोडून बाकी मला सगळे त्रास पुन्हा जाणवायला लागलेले आहे। मी योगा रोज करतो, रोज, एकही दिवस चुकत नाही। म्हणजे जसा तुमच्याकडनं चुकत असेल तर तुमचा 4 वेळा चुकत असेल, माझा एकदाच चुकतो। म्हणजे एखाद दिवशी मी कधी आळस केला, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मी 5व्या दिवशी मांडी घालायला लागलो आणि योगा करायला लागलो। पण जो व्यायाम माझ्याकडनं होत नसे, आणि तो व्यायाम जो आपण तिथे करतो, लाईट व्यायाम, मी नेहमी उल्लेख करतो की आपला जो व्यायाम आहे ना, जगाच्या पाठीवर कुठे गेलात, ह्या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे गेलात तर आपण करतो त्याच्यापेक्षा वेगळे व्यायाम नाही आहे। आपण एकदम इंटरनॅशनल स्टँडर्ड पद्धतीचे व्यायाम करतो की ते आपल्याला भाऊक आहेत। तर आता मी तेच तुम्हाला सांगतो की धरून चला की माझ्यावर असा प्रश्न, आप्पा, संस्थापक आप्पा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्याला सगळे आहेत सदस्य। आप्पांनी जवळजवळ 10-15-20 वर्षापूर्वी हे योगाचं संस्था स्थापन केली। त्यांचं एकच ध्येय होतं की आपली तब्येत चांगली राहावी, योगामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचा आनंद मिळावा, या दृष्टिकोनातून त्यांनी बरेच लोक जमा केले। परंतु कालांतराने आपण विचार केला तर आज प्रत्येक 60-65-70 वर्ष 80 वर्ष झालेत, ते आता येऊ शकत नाही।
तरी सुद्धा जे नवीन लोक आता पुन्हा आपल्याकडे यायला लागलेत हे त्याचंच कारण असं की आपल्याला दिलेले मार्गदर्शन हे सगळ्यांना पटलेलं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेऊ शकत नाही. परंतु आप्पा तुम्ही दिलेले हे योगाचे धडे ते आपले तुमच्या बांगला जे वारसच तुमचे आहेत ती ठाकूर साहेब अशोक देसाई यांनी तसाच चालू ठेवलेला आहे. कुठेही खंड पडले नाही. उन्हाळा असो हिवाळा असो अडचण असो त्याच्यावर मात करून हा योगाचे धडे ते आम्हाला सर्वांना देत आहेत आणि आम्ही ते स्वीकारत आहे. मी जास्त बोलत नाही तरी पण मी आपल्याला सांगेन की आपण खरंच या योगाच्या दृष्टीने आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलेत मी तुम्हाला वंदन करतो, धन्यवाद देतो. भगवती हास्यक्लब परिवाराला आज 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एवढासा वटवृक्ष होता, एवढाच रोप लावलं होतं आप्पांनी, त्याचा वटवृक्ष झाला आणि एवढे सगळे सभासद रोज व्यायाम करतात, योगा करतात. त्याच्यामुळे बघा हास्यक्लबची सगळी मंडळी चेहऱ्यावरती हास्य बघा, त्यांचं आरोग्य सदृढ राहिलेले, त्यांचं संपूर्ण श्रेय आपले गुरु आजचे आप्पा मांजरेकर यांना जातोय. छान वाटतोय सगळ्यांना. कसं वाटतंय सगळ्यांना? छान. रोज येणार ना? व्हेरी गुड.